नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी. आपण हाच तो रगडा 30 ते 40 रुपयाला एक प्लेट बाहेर खातो आणि हाच रगडा आपण 50 ते 100 रुपयांमध्ये सगळ्या घरच्या लोकांना मन भरून पोट भरून खाऊ घालू शकतो बरं का. चला मग झटपट तुम्हाला रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपी म्हणाल तर खूप सोपी आहे आणि चवीचं म्हणाल तर विचारूच नका, भन्नाट तयार होतो. एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करा या पद्धतीने. पण तुम्हाला जर रेसिपी पूर्ण शिकायची असेल तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, कारण आपण रेसिपी कसं स्किप करत बघितलो, एखादी जी गोष्ट असते ती आपल्याकडून स्किप झाली बघायला की मग रेसिपी बिघडली की आपण म्हणतो चला गड्या ही छान नाही. पण खूप सोपी आहे आणि अगदी शॉर्टमध्ये मस्त डिटेल सांगितलेली. चला मग, रात्रभर हे चणे भिजत घातले होते बरं का, भाजीसाठी घातले होते पण भाजी कॅन्सल केली आणि रगडा बनवला. आता तुम्ही चणे घ्या किंवा वटाणे घ्या. आता यापेक्षा जर वटाणे जर असतील तर वटाण्याचा रगडा भन्नाट लागतो बरं का. चला मग, वटाणे असो किंवा चणे असो रात्रभर भिजत ठेवायचे. त्यामध्ये 1 कप छोट्या आकाराचा बटाटा असा कट करून टाकायचा. सालीसकटसुद्धा टाकू शकता बरं का. मी साल काढली आहे, तुम्ही नंतर साल काढली तरीसुद्धा चालतं. आता पाणी भरपूर अगोदरच टाकायचं, नंतर पाण्याचा वापर करावा लागला नाही पाहिजे. आता पाणी टाकायला कसं अर्धा इंच वर राहिली इतपत पाणी टाकायचं किंवा अर्धा इंचापेक्षा अर्धा इंच तरी, कारण नंतर पाणी टाकलं की कुठल्याही भाजीची असो कशाचीही चव निघून जाते. थोडीशी हळद टाकायची आहे, त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त आता कुकरची शिट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे झाकण लावून. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनटं कमी गॅसवर ठेवायचं. तुम्ही जर शिट्टी काढत असाल तर 1-2 शिट्ट्या काढा, म्हणजे आपले जे चणे आहेत ते छान असे गाळ शिजले पाहिजे बरं का. आता इथे ही जी गोष्ट आहे ही खूप मेन आहे. चणे जर व्यवस्थित उकडले किंवा वटाणे जरी असतील ते सुद्धा व्यवस्थित गाळ उकडले तरच रगडा खायला मजा येते बरं का. आता हे जर तुम्ही उकडलेच नाही आणि तसेच मॅश करत राहिला तर मग त्या रगड्याला कसं चव येत नाही. आता सगळ्या या बारीक सारीक गोष्टी लक्षात घेऊन जर रेसिपी बनवली तर खरंच खूप परफेक्ट जमते. आता याला छान चमच्याने मॅश करायचं. हे जर छान असे गाळ उकडले तर मग कसं पटकन मॅशही होतो आणि चवीला रगडासुद्धा भन्नाट लागतो. आता हे मस्त असे मॅश केलेत. आता काही अख्खे राहिले तरीसुद्धा चालतं. आता एकदम पूर्ण मॅश करायचं असं काही नसतं बरं का. चला मग, अर्धवट मॅश करायचे. 1 कांदा घ्यायचा कट करून, कोथिंबीर घ्यायची आहे आणि आता कोथिंबीरसुद्धा बारीक कट करायची, कांदासुद्धा बारीक कट करायचा. आता रगडा म्हणाल तर मग तुम्हाला कसं हिरवी चटणी लागणार पुदिन्याची, त्याबरोबर चिंचेची चटणी लागणार. या दोन्ही जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असतील चटण्यांच्या तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा, मी तुम्हाला दोन्ही रेसिपी शेअर करेल. पण माझ्याकडं कसं दुपारी ना यांनी समोसे आणले होते, त्याबरोबर ह्या चटण्या आलेल्या होत्या, म्हणून मी रगड्याचा घाट घातला, भाजी कॅन्सल केली. कारण आम्हाला एवढा रगडा आवडतो ना, आता वटाणे असो किंवा चणे असो, आम्हाला दिसले की आम्हाला रगडा बनवायचा असतो बरं का. आम्ही दोघंसुद्धा या रगड्याचे फॅन आहोत. तुम्ही या पद्धतीने एकदा ट्राय करा. चला मग, रगडा गरम गरम रगडा प्लेटीत सर्व करायचा. जरी थंड झालं असेल तर त्याला परत खातावेळेस गरम करायचं आणि ताजा ताजा मस्त कट केलेला कांदा, त्यावरतून हिरवीगार कोथिंबीर आणि मस्त असा चाट मसाला आवडीनुसार टाकायचा आहे. आता तुमच्याकडे जर या चटण्या नसतील तरीसुद्धा हा रगडा खायला छान लागतो बरं का, पण वटाण्याचा छान लागतो. पण चण्याच्या रगड्याला या चटण्यांची खूप गरज आहे. त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. चाट मसाला टाकायला विसरू नका बरं का. आणि मीठ तर तुम्हाला उकडता वेळेस टाकलेलं दिसलेलं आहे, परत गरज नाही आहे मिठाची, त्यामुळे मी टाकलं नाही. तसंही चाट मसाल्यामध्ये थोडंसं काळं मीठ असतं, त्यामुळे गरज नाही. मग कसं, पुदिन्याची चटणी, ही चिंचेची चटणी टाकून घ्यायची. आता ही चिंचेची चटणी मला घरगुती आवडते, पण रेडीमेडची शिल्लक राहिलेली होती दुपारची, म्हणून मी वापरली आहे. अगोदर केलेली होती माझ्याकडे पण ती संपली आहे, तिला मी खूप मिस केलं. पण चला म्हटलं रेडीमेडची का होईना आहे ना, आणि शेव असेल यावरती तर शेवसुद्धा टाका. बघा, आपला झटपट असा रगडा तयार होतो घरगुती. आता घरामध्ये कितीही जरी लोक असले, 4-5 जरी असले, तर तुम्ही असा 50 ते 100 रुपयांमध्ये हा रगडा बनवून पोटभर खाऊ घालू शकता. पोट भरतं पण या रगड्याने मन भरत नाही, एवढा चविष्ट होतो ना. नक्की या पद्धतीने ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रगड्याची कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. मग रेसिपी आवडली असेल तर न विसरता लाईक करा आणि व्हिडिओला नवीन आला असाल आज तर सबस्क्राईब करून जा बरं का, न विसरता. तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी शेअर करत राहील. आता सुट्टीला मुलं घरी असले की काहीतरी नवीन नवीन मागतात, मग अशा फरमाईश मुलांच्या पूर्ण केल्या की मुलंही सुद्धा खुश राहतात आणि आपल्याला सुद्धा झटपट बनणाऱ्या रेसिपी हव्या असतात की नाही. मग ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि चवीला म्हणाल तर तुम्ही चव याची विसरणार नाहीत. बाय बाय.